नूतन प्रशासकीय इमारतीला गुरुवारी मिरज तालुक्यातील शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून प्रशासकीय इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नाव सकाळी 9 वाजता कार्यकर्त्यांच्याकडून देण्यात आलेलं होतं। परंतु इथं असलेलं मनोवादी व जातीवादी प्रशासन, जिल्हा परिषदेचा जातीवादी सीओ विशाल नरवाडे, मिरज पंचायत समितीचा जातीवादी बीडीओ किरण सायमुते, मिरज पंचायत समितीच्या उपअभियंता पाटील मॅडम यांची काल बैठक झाली आणि त्या बैठकीच्या दरम्यान ज्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या नावाचा फलक लावला त्या कार्यकर्त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा अशी प्रक्रिया त्यांची चाललेली होती। परंतु या कार्यकर्त्यांचं जर गुन्हा दाखल झालं तर आतमध्ये जे सभागृहाला छत्रपती संभाजीराजांचं नाव दिलेलं आहे ते नाव सुद्धा बेकायदेशीर केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आणि त्यामुळं जर आंबेडकरी कार्यकर्त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला तर राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला पाहिजे, आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, जे जिल्हा परिषदेचे जातीवादी सीओ आहेत विशाल नरवाडे ते सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित होती त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे, मिरजेचा जो जातीवादी बीडीओ आहे किरण सायमुते त्याच्यावर गुन्हा दाखल होणार होता, ज्या उपअभियंता पाटील मॅडम त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार होता। मग यांच्या डोक्यात प्लॅन असा झाला की यांच्यावर गुन्हा दाखल झाला तर आपल्यावर सगळ्यांच्यावर गुन्हा दाखल होणार, त्यापेक्षा आपण रात्री गांडुळाची अवलाद आहे प्रशासन, ही गांडुळाची अवलाद, गांडूची अवलाद, कारण जर त्यांच्या धमक असती तर त्यांनी दिवसा बाबासाहेबांच्या नावाचा बोर्ड काढला पाहिजे होता। कार्यकर्त्यांनी दिवसा बोर्ड लावला आणि या बांडुगुळाने रात्रीचा बोर्ड काढलाय आणि पळून गेल्यात, गांडीला पैरान पळून गेल्यात। सकाळपासून त्याला आम्ही फोन करत आहे, त्यांनी फोन बंद करून ठेवल्यात। त्यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी इथे येऊन सांगावं की तू बोर्ड बाबासाहेबांचा आम्ही काढलाय म्हणून। तुमच्यात जर हिंमत असेल प्रशासनात तर प्रशासनाने इथे येऊन जाहीर करावा की बाबासाहेबांच्या नावाचा दिलेला बोर्ड फलक जो होता तो फलक आम्ही मिरज पंचायत समितीच्या प्रशासनानं काढलाय म्हणून तुम्ही सांगा येऊन कार्यकर्त्यांना, तुमच्या जर धमक असेल तर। आणि काल पण तुम्हाला बाबासाहेबांचं नाव नको होतं जातीवाद्यांना, आजही नको आहे आणि उद्याही नको आहे, पण आंबेडकरी समाज बाबासाहेबांचं नाव त्या ठिकाणी सन्मानानं लावणार, त्यासाठी कार्यकर्त्यांचं बलिदान केलं तरी सुद्धा चालणार, पण बाबासाहेबांचं नाव मिरज पंचायत समितीच्या इमारतीला सन्मानपूर्वक या ठिकाणी दिलं जाणार। आज काय केलं तुम्ही? आज या ठिकाणी सकाळी आज सगळेच आंबेडकरी समाजाचे कार्यकर्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती होती आणि आपापल्या गावामध्ये आपापल्या भागामध्ये सर्व कार्यकर्ते त्या जयंतीच्या कार्यक्रमात असताना या ठिकाणी प्रशासनाने ही गोष्ट केलेली आहे, बाबासाहेबांच्या नावाचा फलक काढलेला आहे, ही गोष्ट समजली त्यावेळेला कार्यक्रम आटपून सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आले। जो जातीवादी बीडीओ आहे त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, ज्या डेप्युटी इंजिनियर पाटील मॅडम त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, तिथल्या बाकीच्या अधिकाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण तिथं कुणीही नाही। उलट यांची दडपशाही आहे की पोलीस प्रशासन लावून आम्हाला आत यायचं नाही, तुम्ही बीडीओ संघ बोला, इकडं बोला तिकडं बोला, पोलिसांचा दबाव टाकायचा कार्यकर्त्यांच्यावर, पण पोलिसांच्या पण दबावाला भिणारी किंवा ही घालणारी आंबेडकरी समाज नाही। आम्ही आमच्या न्यायासाठी आमच्या हक्कासाठी आम्ही इथं आलेलो आहे। असत नाही जोपर्यंत सायमुतेला आम्ही बोलवलाय तासाला लावाय फोन बंद करून ठेवलाय, त्यांनी इथं यावं आणि सांगावं की आम्ही प्रशासनानं नाव काढले म्हणून। आणि आमची अशी मागणी आहे की याबाबत ज्यांनी कोणी नाव काढले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि पुढची दिशा काय असणार आहे याबाबत उद्या मिरज तालुक्यातील मिरज शहरातील सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची एक व्यापक बैठक बोलवून सोमवारपासून या नावासाठी पुढची दिशा ठरवली जाणार आहे। जाहीर निषेध मिरज पंचायत जाहीर निषेध म्हणजे जिल्हा परिषदेचा जो शिव आहे विशाल नरवाडे, मिरज पंचायत समितीचा किरण सायमुते बीडीओ आणि उपअभियंता पाटील मॅडम यांचा आंबेडकरी समाजाच्या वतीने जाहीर निषेध आम्ही केलेला आहे, आता पण करतोय, उद्या पण करणार आणि परवा दिवशी पण करणार। जोपर्यंत नाव लागत नाही तोपर्यंत त्यांचा निषेध आंबेडकर समाजाच्याकडून होत राहणार।